ठीक आहे. चला लेक्चर नंबर 5. पण लास्ट याच्यामध्ये कन्व्हर्स इन्व्हर्स कॉन्ट्रापॉझिटिव्हच्या अकॉर्डिंग ॲनालिसिस केलं होतं. आज आपल्याला लॉ ऑफ अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंटचं ॲनालिसिस करायचं आहे. इम्पॉर्टंट टर्म आहेत. जर सी ई टीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पाहिलं तर बऱ्याच वेळेस याच्या बेसवर क्वेश्चन विचारला जातो किंवा याच बेसवर पुढचा टॉपिक सर्किट बेस आहे, ज्याच्यात सर्किट्सला सिम्प्लिफाय करून तुम्हाला लॉ ऑफ अल्जेब्राज यूज करायचा आहे. मग त्याच्या अकॉर्डिंग याचं काम आहे. ॲक्च्युली हे लॉस काय करतायत, जे काही स्टेटमेंट दिले आहे त्याला रिड्यूस करतात. आता सर्किटमध्ये जर 5 स्विचेस असतील तर लॉ यूज केला तर ते 2 किंवा 3 स्विचेसमध्ये किंवा 1 स्विचेसमध्ये पण कन्व्हर्जन करता येतं. तर मोस्टली जेवढेही क्वेश्चन आहेत रेग्युलरच्या अकॉर्डिंग पण तुम्ही पाहिलं तर 90% किंवा 95% क्वेश्चनमध्ये हे 3च लॉ यूज होतात. एक डिस्ट्रीब्युटिव्ह, कॉम्प्लिमेंट, आयडेंटिटी. आणि ही पूर्ण एक सिरीज आहे. म्हणजेच डिस्ट्रीब्युटिव्ह स्टार्टिंग होतो, कॉम्प्लिमेंट येतो, कॉम्प्लिमेंट नंतर आयडेंटिटी येतो. आणि हे अगदी इझिली तुम्ही लक्षात ठेवू शकता. जस्ट लाईक याच्यासारखा लॉ येतो. ए मल्टिप्लाय बाय बी प्लस सी असेल त्याला आपण काय नोट करतो, ए मल्टिप्लाय बाय बी प्लस ए मल्टिप्लाय बाय सी. सो हे स्ट्रक्चर आहे. म्हणजे ए मल्टिप्लाय बाय बी प्लस ए मल्टिप्लाय बाय सी. सेम थिंग. पीचं अँड ऑपरेशन क्यू सोबत, ऑर ॲडिशनच्या जागी ते ऑर आहे, क्यूचं अँड ऑपरेशन आर सोबत. जसं एचं मल्टिप्लिकेशन बी सोबत आहे प्लस एचं मल्टिप्लिकेशन सी सोबत. किंवा अपोजिट वेनी पण तो फॉर्म्युला यूज करता आला पाहिजे. जसं याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन तुम्ही कॉमन घेऊ शकतायत तसं याच्यामध्ये पीचं अँड ऑपरेशन फक्त कॉमन घेताना अलॉंग विथ त्याचं लॉजिकल ऑपरेटर पण कॉमन घेणं गरजेचं आहे. तसं याच्यात पण आहे. पीचं ऑर ऑपरेशन क्यू सोबत आहे अँड क्यूचं ऑर ऑपरेशन आर सोबत आहे. क्यूचं ऑर ऑपरेशन ओके, पीचं ऑर ऑपरेशन क्यू सोबत आहे. त्याच्यानंतर पीचं ऑर ऑपरेशन आर सोबत आहे. हे दिलेलं आहे. ह्यासारखंच ठीक आहे. मोस्टली सर्वच क्वेश्चनमध्ये सारखेच रूल आहेत. म्हणजे फक्त तुम्हाला हे जर पर्टिक्युलर 3 रूल्स माहीत असतील तर कुठलाही क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होतो. सो क्वेश्चन फर्स्ट क्वेश्चन आहे. क्वेश्चनमध्ये फक्त स्ट्रक्चर पाहून घ्यायचं साईनच्या अकॉर्डिंग. ए मल्टिप्लाय बाय बी प्लस सी. याच्यावरनं आपल्याला समजतं की साईन वेगवेगळे आहेत. ॲडिशन पण आहे आणि मल्टिप्लिकेशन पण आहे. म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. तर हा क्वेश्चन पण त्याच पॅटर्नमध्ये दिलेला आहे. पी मल्टिप्लाय बाय क्यू ऑर निगेशन ऑफ पी. तर याच्यात सिम्पल डिस्ट्रीब्युटिव्ह आपण यूज करतो आहे. पीचं अँड ऑपरेशन क्यू आणि निगेशन ऑफ क्यू पी सोबत घ्यायचं आहे. मध्ये ऑर आहे. पीचं अँड ऑपरेशन क्यू सोबत ऑर परत पीचं अँड ऑपरेशन निगेशन ऑफ पी सोबत. जो रूल आपण यूज केला आहे तो आहे डिस्ट्रीब्युटिव्ह. डिस्ट्रीब्युटिव्ह यूज झाला तर 99% तुम्हाला कॉम्प्लिमेंट भेटतो. कॉम्प्लिमेंट अगदी सिम्पल आहे. दोघी स्टेटमेंट सारखे राहतात. पण इथे सेम नाही, पण इथे सेम आले. हा पी तर इथे पण पीज आहे, फक्त एक निगेशनमध्ये राहतं. सो कॉम्प्लिमेंटचा बेसिक रूल आहे फक्त एक ट्रू आणि फॉलच्या अकॉर्डिंग त्याला सॉल्व करता येतं. हा जर मी ट्रू घेतला तर निगेशन ऑफ सेम स्टेटमेंट आहे, हा ट्रू असल्यामुळे हा फॉल्स होऊन जाईल. ट्रू फॉलचं काय आहे, मल्टिप्लिकेशन की ॲडिशन हे फक्त चेक करावं लागतं. हे काय अँड म्हणजेच काय, मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशनचा रिझल्ट काय राहतो. सो याचा रिझल्ट फॉल्स झाला, बाकी सर्व सेम. सो आता पी अँड क्यू म्हणजे ही एक इलेमेंट आहे, याचं ॲडिशन फॉल्स सोबत आहे. सो आता जर याचा रिझल्ट ट्रू घेतला तर ट्रूचं ॲडिशन फॉल्स सोबत ट्रू राहील. जर याला फॉल्स केला तर फॉल्सची ॲडिशन फॉल्स सोबत फॉल्स राहील. म्हणजे रिझल्ट कोणासारखा येतोय, पी अँड क्यू किंवा रिझल्ट डिपेंड ऑन पी अँड क्यू. तर हा आपला रिझल्ट म्हणजे हे आन्सर असलं पाहिजे. हा रूल जो आहे तो होता आयडेंटिटी. फायनल आन्सर आलाय. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नोट करा. नेक्स्ट ते बाकी आधीचं नोट करायचं. बरं, आणि ट्राय करणार तुम्ही स्वतः सॉल्व करू शकता. जे पण असेल तुम्ही जे काही सॉल्व केलं आहे ते मी त्याचा आन्सर बोर्डवर नोट करणारच आहे. तुमचा आन्सर फक्त ह्या आन्सरसोबतच व्हेरीफाय करायचं, बोलण्याची गरज नाही.
क्वेश्चन नोट करा आता. लॉजिकच्या अकॉर्डिंग सिम्प्लिफिकेशन म्हणजे ज्यावेळेस क्वेश्चन तुम्ही पाहताय तर थोडंसं लॉजिकली विचार करावा लागेल, म्हणजे काय पॉसिबिलिटी आहे. जसं आता हा क्वेश्चन याच्यात स्टेटमेंट पॅटर्न दिलेलं आहे, पण ऑप्शनमध्येच पाहिलं तर कॉन्ट्राडिक्शन आहे, इक्वल टू द पी अँड क्यू आहे, कॉन्टेजन्सी आहे, टोटॉलॉजी आहे. याचं मिनिंग आहे की याला सॉल्व करून जर आन्सर तुम्हाला फॉल्स भेटलं दॅट इज अ कॉन्ट्राडिक्शन. याला सॉल्व करून जर आन्सर टी भेटतं आहे टोटॉलॉजी. इक्वल टू डायरेक्ट हेच आन्सर आलं तर आपण पी अँड क्यू म्हणू शकतोय, नाही तर कॉन्टेजन्सी म्हटलं तर ह्या दोघांचं मिक्सचं मिनिंग आहे की फायनल आन्सरमध्ये पी क्यूचं स्ट्रक्चर असेल, म्हणजे पी क्यू काहीतरी असेल, एक इलिमेंट तरी पी तरी किंवा क्यू तरी स्ट्रक्चर भेटलेलं असेल. बरं, आता याच्यात लॉ वेगवेगळे आहेत. याच्यात जर आता नॉर्मली आपण विचार केला तर याच्यात ऑर ऑपरेशन आहे, बाहेर अँड ऑपरेशन म्हणजेच डिस्ट्रीब्युट इथे पॉसिबल आहे, पण त्याच्यापेक्षा सिम्पल ऑप्शन आहे. याच्यात ऑब्झर्वेशन करायचं म्हटलं तर ही एक स्टेटमेंट आहे, ही सेकंड स्टेटमेंट आहे, हा थर्ड आहे. ॲक्च्युली मेजरमध्ये 2 एलिमेंट्स दिलेले आहेत, पण यांना जे मी मार्किंग केलं आहे या तिघांमध्ये कॉमन साईन आली. कोणती साईन आहे? अँड ऑपरेशन आहे. जर साईन सेम असेल, चेक करा, जसं याच्यात 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 4 साईन सेम आहे, तर मी ब्रॅकेट दिला रिझल्ट सेम असेल, ब्रॅकेट रिमूव्ह केला तरी पण रिझल्ट सेम असेल, किंवा याच्यात शफल करून टाकलं 4 × 2 × 3 केला तरी पण रिझल्ट सेम असेल. पण हे कधी पॉसिबल असतं? ज्यावेळेस साईन सेम आहे. सो आता साईन सेम आहे, फर्स्ट टर्म ही सेकंड टर्म थर्ड टर्म, तर यांचा फर्स्ट टर्म सेकंड टर्म यांचे जे ब्रॅकेट्स आहे ते रिमूव्ह करून टाकतोय. फर्स्ट टर्म ॲज इट इज, फर्स्ट टर्म हा पूर्ण पार्ट येतो ॲज इट इज, अँड निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. फक्त ब्रॅकेट रिमूव्ह केले. त्याचं रिझन आहे साईन सारखी होती, साईन सेम असेल तर तुम्ही ब्रॅकेट रिमूव्ह केले तरी पण चालतात. पण आता याचा एक फायदा होतोय, जर यांच्यामध्ये निगेशन आपण कॉमन घेतला तर याच्यात जो पार्ट बाकी राहतो तोच इथे आहे. पण निगेशन कॉमन घेतला तर हा काय झाला? पी और क्यू. बाकी रिमेनिंग पार्ट ॲज इट इज पी और क्यू. चेक करा आता, हे सेम स्टेटमेंट इथे आलं आहे, सेम स्टेटमेंट आलं, निगेशन आलं, त्यालाच आपण कॉम्प्लिमेंट म्हणतो. सो कॉम्प्लिमेंटच्या अकॉर्डिंग या स्टेटमेंटचा रिझल्ट जर इन केस ट्रू असेल तर हा ट्रू फॉल्सचं हे काय मल्टिप्लिकेशन म्हणजेच फॉल्स. सो अल्टिमेट रिझल्ट फॉल्स. फॉल्स म्हटलं तर हे जे पॅरामीटर आपण नोट केले आहेत तो पण एक लॉच्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही दाखवू शकताय. असोसिएटिव्ह लॉच्या अकॉर्डिंग हे स्ट्रक्चर आपण जर ब्रॅकेट सारखे असतील तर शफल करू शकतोय. आणि इथे आला आहे कॉम्प्लिमेंट. इथे तुम्ही डी मॉर्गन्स यूज केला आहे, हा आहे कॉम्प्लिमेंट. नेक्स्ट क्वेश्चन. बाकी कोणाचं आहे? नोट करा.
द स्टेटमेंट पॅटर्न negation of P or Q or negation of P and Q हे दिलेलं आहे. जोपर्यंत हा निगेशन बाहेर आहे तोपर्यंत याचं सिम्प्लिफिकेशन होणार नाही. म्हणजे फर्स्ट निगेशन इंटरनली अप्लाय करणं गरजेचं आहे, ज्याला डी मॉर्गन्स म्हणतात. सो निगेशन जर मध्ये अप्लाय केला तर हा झाला निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. बाकी रिमेनिंग पार्ट ॲज इट इज. हे आलेलं आहे. याच्यात जर आता ऑब्झर्वेशन केलं तर 2 ब्रॅकेट्स आलेत जसं याच्यात पण होते, पण या निगेशनमुळे प्रॉब्लेम होता, निगेशनमध्ये पाठवलं. आता या 2 ब्रॅकेट्समध्ये जनरली 2 किंवा 3 ब्रॅकेट्स आलेत तर काही कॉमन आहे का ते शोधायला पाहिजे. जर पाहिलं तर निगेशन ऑफ पीचं अँड ऑपरेशन कॉमन आहे. कधी पण कॉमन शोधताना ती साईन पण सोबत असणं गरजेचं आहे. सो निगेशन ऑफ पीचं अँड ऑपरेशन जर कॉमन घेतला दॅट इज अ डिस्ट्रीब्युटिव्ह. सो हे असेल निगेशन ऑफ क्यूचं ऑर ऑपरेशन क्यू सोबत. हा पार्ट बाहेर झाला आहे तर बाकी राहिला निगेशन ऑफ क्यू ऑर ऑपरेशन क्यू सोबत. तर आपण यूज केला आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. त्याच्यानंतर कॉम्प्लिमेंट भेटतो, जनरली कॉम्प्लिमेंट भेटतो. काही ठिकाणी डी मॉर्गन्स अप्लाय करावं लागतो. कॉम्प्लिमेंटच्या नुसार हा ट्रू आहे तर हा फॉल्स आहे. सेमच स्टेटमेंट आहे. ट्रू फॉल्सचं मल्टिप्लिकेशन आहे की ॲडिशन आहे? ॲडिशन काय असते? ट्रू. म्हणजे याचा रिझल्ट झाला ट्रू. सो ट्रूचं मल्टिप्लिकेशन निगेशन ऑफ पी सोबत आहे. जर ट्रूच्या जागी फॉल्स राहिला असता तर फॉल्समध्ये मल्टिप्लिकेशनमध्ये फॉल्स आला तर रिझल्ट फॉल्स होऊन जातो, पण हा ट्रू आहे. मग आता रिझल्ट हा डिपेंड करतोय निगेशन ऑफ पी, कारण की हा जर फॉल्स असेल तर रिझल्ट फॉल्स होऊन जाईल, ट्रू असेल तर रिझल्ट ट्रू असेल. तर त्याच्या अकॉर्डिंग रिझल्ट डिपेंड ऑन निगेशन ऑफ पी. नेक्स्ट वन. चला क्वेश्चन नोट करा. पण 2 ब्रॅकेट्स आलेत. साईन वेगवेगळे आहेत म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ॲप्लिकेबल असू शकतोय जर इन केस काही कॉमन असेल तर. सो फर्स्ट ब्रॅकेट सेकंड ब्रॅकेटमध्ये जर ऑब्झर्वेशन केलं तर पीचं अँड ऑपरेशन ह्या साईन सारख्या आहेत. साईन सेम म्हणजे मी इथे ब्रॅकेट देऊ शकतो आहे, पाहिजे तर द्यायची पण गरज नसते. साईन सेम आहे तर ब्रॅकेट कुठेही देता येईल. पण आता पीचं अँड ऑपरेशन सेकंड ब्रॅकेटमध्ये पण आहे आणि फर्स्ट ब्रॅकेटमध्ये पण आहे. जर ते कॉमन घेतलं दॅट इज अ डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. पीचं अँड ऑपरेशन कॉमन. सो याच्यात आता बाकी राहतो हा पार्ट आणि हा जो पार्ट आहे याच्यात पण पुढे जाऊन निगेशन कॉमन घेतलं तर हे दोघी सेम होऊन जातील. सो क्यू ऑर आर याचं ऑर ऑपरेशन निगेशन ऑफ आर अँड निगेशन ऑफ क्यू. निगेशन ऑफ क्यू सोबत आहे.
डिस्ट्रीब्युटिव्ह यूज केला आपण. पीचं अँड ऑपरेशन जनरली डिस्ट्रीब्युटिव्ह नंतर कॉम्प्लिमेंट भेटतो, पण याच्यात अजून कॉम्प्लिमेंटचं स्ट्रक्चर नाही. पण हे आणि हे सेम असू शकतं जर याच्यात आपण निगेशन कॉमन घेतला तर. निगेशन कॉमन डिस्ट्रीब्युटिव्ह यूज करतो म्हणजे हा काय, सॉरी डी मॉर्गन्स आर ऑर क्यू, फक्त चेंजेस झाले, अँडचा ऑर झाला, बाकी हा ब्रॅकेट ॲज इट इज. पण दोघी सेम आलेत. याच्यात पण हे एकमेकांमध्ये कम्युनिकेट करू शकतायत, म्हणजेच ए इंटू बी किंवा बी इंटू ए सारखंच राहतं, हे दोघी सेमच आहे. सो हा ट्रू तर हा फॉल्स आहे निगेशन असल्यामुळे. सो कॉम्प्लिमेंट आता भेटला आहे. ट्रू फॉल्सचं ॲडिशन आहे की मल्टिप्लिकेशन आहे तेवढंच फक्त चेक करायचं आहे. काय आहे, काय असते ट्रू फॉल्सची ॲडिशन? ट्रू. तर ह्या टोटल ब्रॅकेटचा रिझल्ट ट्रू आहे. सो पीचं अँड ऑपरेशन ट्रू सोबत आहे. सो आता सर्व डिपेंड झालं पीवर. जर पी हा फॉल्स असेल तर रिझल्ट फॉल्स होऊन जाईल, ट्रू असेल तर ट्रूचं अँड ट्रू सोबत ट्रू राहतं. सो रिझल्ट पी असला पाहिजे. पुढचा क्वेश्चन नोट करा. स्ट्रक्चर चेक करा. यासारखं आधी पण आपण सॉल्व केलेलं आहे. पीचं अँड ऑपरेशन निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू अँड ऑपरेशन क्यू हे दिलेलं आहे. पण जनरली जर तुम्हाला सांगितलं की ट्राय करा तर बरेचसे स्टुडंट पीचा आता अँड ऑपरेशन आहे तर डिस्ट्रीब्युटिव्ह यूज करणार, म्हणजे मध्ये अप्लाय करणार. पण कधी पण साईन चेक करून घ्यायच्यात. पहा इलेमेंट फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड, 3 इलेमेंट्स आहेत, तिघांमध्ये साईन सेमच आहे. जर साईन सेम असेल तर हे स्ट्रक्चर जस्ट लाईक ए इंटू बी इंटू सी सारखं झालं. सो याला पाहिजे तर मी ए इंटू सी इंटू बी पण नोट करू शकतो, आन्सर सेमच राहतं. मल्टिप्लिकेशन साईन सेम असल्यामुळे हे पॉसिबल आहे. तर याच्यात जर पीचं अँड ऑपरेशन हा जो क्यू आहे आधी नोट करून घेतला आणि परत अँड ऑपरेशन हा ब्रॅकेट ॲज इट इज राहू दिला तर डायरेक्टली आपल्याला कॉम्प्लिमेंट भेटतो आहे. पाहता याच्यात ब्रॅकेट, मी ब्रॅकेट कुठेही द्या सारखं स्ट्रक्चर, ही टर्म सेम आहे, म्हणजे शफल केलं ब्रॅकेट दिलं सारखंच आहे. याला पण मी ब्रॅकेट दिलं सेम आहे. पहा हे दोघी सेम आलेत. फक्त कॉम्प्लिमेंट बनवण्यासाठी निगेशन बाहेर घेणार. निगेशन बाहेर घेतला तर हा झाला पीचा अँड ऑपरेशन क्यू सोबत आणि हे स्ट्रक्चर ॲज इट इज पीचा अँड ऑपरेशन क्यू सोबत. फक्त याला शफल करून घेतला, कॉम्प्लिमेंट बाहेर घेतला. पहा सेम आलेत. हा ट्रू असेल तर हा फॉल्स आहे, मध्ये मल्टिप्लिकेशन आहे. ट्रू फॉल्सचं मल्टिप्लिकेशन फॉल्स. नोट करा रूलच्या अकॉर्डिंग जे लॉज आहे, इलेमेंट शफल केले तर याच्या अकॉर्डिंग त्याच्यात निगेशन जर कॉमन घ्यायचा म्हटला तर हा आहे डी मॉर्गन्स. इथे आला आहे कॉम्प्लिमेंट आणि त्याचा रिझल्ट. साइन चेक करा फक्त. क्वेश्चन नोट करा.
तर लॉजिकल स्टेटमेंट. सो बाय युझिंग ॲक्च्युली क्वेश्चनमध्ये इम्प्लिकेशनचं स्ट्रक्चर दिलेलं आहे. पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ पी इक्वलंट टू. ऑप्शनच्या अकॉर्डिंग जर पाहिलं तर रिडक्शन झालेलं आहे, म्हणजेच डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ कॉम्प्लिमेंट याच्यानेच असं आन्सर येऊ शकतं. तर फक्त प्रॉब्लेम हा आहे की इम्प्लिकेशन असल्यामुळे हा डायरेक्ट क्वेश्चन सॉल्व्ह होणार नाही. तुम्ही जर डिस्ट्रीब्युटिव्ह कॉम्प्लिमेंट किंवा बाकी सर्व लॉ पाहिले त्याच्यात इम्प्लिकेशन नाही आहे, तर जनरली आपण हा एक फॉर्म्युला यूज करू शकतो आहे. कंडिशनल लॉ आहे तो पण. जर पी इम्प्लाइज क्यूला असं नोट करता येतं तर हा जो क्वेश्चन पॅटर्न आहे, स्टेटमेंट पॅटर्न जे दिलेलं आहे त्यालाच मी असं नोट करू शकतो, निगेशन ऑफ पीचं ऑर ऑपरेशन क्यू सोबत. याला असं नोट केलं आहे. अँड परत सेम थिंग हिअर, याच्यात पण हा सेम फॉर्म्युला यूज करतो आहे. पी इम्प्लाइज क्यूला जर असं नोट करतात तर याला नोट करणार निगेशन ऑफ क्यू ऑर हा क्यू सेकंड स्टेटमेंट ॲज इट इज, सेकंड याच्यात जे दिलेलं आहे ते ॲज इट इज. सो हा झाला नॉर्मल क्वेश्चन. सो आता हा क्वेश्चन आला आहे, 2 ब्रॅकेट आले. 2 ब्रॅकेटमध्ये जर काही कॉमन असेल तर तुम्हाला आन्सर लवकर भेटू शकते. कॉमनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर पाहिलं तर निगेशन ऑफ पीचं ऑर ऑपरेशन निगेशन ऑफ पी कॉमन आहे. सो निगेशन ऑफ पीचं ऑर ऑपरेशन कॉमन घेतला तर हा बाकी राहिला क्यू अँड निगेशन ऑफ क्यू, म्हणजेच आपण डिस्ट्रीब्युटिव्ह यूज करून कॉम्प्लिमेंट भेटला आहे. सो निगेशन ऑफ पी ऑर ॲज इट इज हा ट्रू आणि फॉल्स आहे. ट्रू फॉल्सचं मल्टिप्लिकेशन फॉल्स. सो फॉलची ॲडिशन निगेशन ऑफ पी सोबत आहे. ओके, सो आन्सर कशावर डिपेंड झालं? निगेशन ऑफ पी. करा नोट. रूलच्या अकॉर्डिंग पाहिलं तर इथे आपण यूज केला आहे डिस्ट्रीब्युटिव्ह कॉम्प्लिमेंट प्रत्येक मोस्टली 90% क्वेश्चनमध्ये ही सिरीज आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह कॉम्प्लिमेंट आयडेंटिटी. एक अर्ध्या ठिकाणी मध्ये फक्त डी मॉर्गन्स पण, म्हणजे 4च लॉ यूज होतात प्रॉपरली. क्वेश्चन नोट करा नेक्स्ट. पण टोटल 3 ब्रॅकेट्स आलेत. सायन्स ब्रॅकेटमधल्या सारख्या आहेत, बाहेर वेगळ्या आहेत, म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह ॲप्लिकेबल आहे. सो जनरली 2 ब्रॅकेट्स पण राहिले तरी पण आपण कॉमन जे एक अर्धा एलिमेंट कॉमन असेल तर ते फाइंड करतो. याच्यात 3 ब्रॅकेट्स आहे तर फर्स्ट सेकंड थर्ड किंवा फर्स्ट थर्ड मध्ये काही कॉमन आहे का हे आपल्याला चेक करणं गरजेचं आहे.
जर पाहिलं तुम्ही तर फर्स्ट थर्डमध्ये काही कॉमन नाही आहे, सेकंड थर्डमध्ये पण कॉमन नाही आहे, बट फर्स्ट आणि सेकंडमध्ये कॉमन आहे. दोघांमध्ये जर कॉमन पाहिलं तर अँड ऑपरेशन अलॉंग विथ क्यू. सो क्यूचं अँड ऑपरेशन आपण कॉमन घेऊ शकतो आहे फर्स्ट अँड सेकंडमध्ये, म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह यूज करतो आहे. सो हा पी ॲज इट इज मध्ये ऑर आणि हा निगेशन ऑफ पी ॲज इट इज. पाहून घ्या, हा क्यूचं अँड ऑपरेशन बाहेर घेतलं तर पी ॲज इट इज ऑर ऑपरेशन निगेशन ऑफ पी ॲज इट इज, बाकी रिमेनिंग हा पार्ट ॲज इट इज. यूज केला होता डिस्ट्रीब्युटिव्ह. डिस्ट्रीब्युटिव्हच्या अकॉर्डिंग भेटला आहे कॉम्प्लिमेंट. सो कॉम्प्लिमेंट ट्रू फॉलची ॲडिशन आहे, दॅट इज ट्रू. बाकी सर्व सेम. याचा आन्सर ट्रू आला आहे, फक्त त्याला ब्रॅकेट घेतला. नाव क्यूचं मल्टिप्लिकेशन ट्रू सोबत आहे. जर फॉल्स सोबत राहिलं असतं, मल्टिप्लिकेशनमध्ये फॉल्स आला तर रिझल्ट फॉल्स होऊन जातो, बट ट्रू सोबत असल्यामुळे रिझल्ट डिपेंड ऑन क्यू. बाकी याचा आन्सर क्यू आला आहे, हा पार्ट ॲज इट इज. तर हे ऑप्शन असलं पाहिजे होतं जर त्यांनी दिलेलं असेल तर, नाहीतर मग आता परत याला सॉल्व करू शकतो आहे. पहा याच्यात आता ऑप्शन तर नाही आहे, सो सिम्प्लिफिकेशनच्या अकॉर्डिंग विचार करतो आहे. पहिली गोष्ट साईन चेक करून घ्यायच्यात. इथे अँड आहे तर बाहेर ऑर आहे. जर हा पण अँड राहिला असता तर ब्रॅकेट ओपन करून इमिडिएटली आन्सर आला असतं, बट साईन चेंज आहे तर हे स्ट्रक्चर यासारखं आलं आहे, ए मल्टिप्लाय बाय बी प्लस सी. सो यालाच आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणतो. सो डिस्ट्रीब्युटिव्ह परत यूज होतो आहे. क्यूचं ऑर ऑपरेशन आर सोबत, क्यूचं ऑर ऑपरेशन आर सोबत, अँड परत क्यूचं ऑर ऑपरेशन आहे निगेशन ऑफ क्यू सोबत. हे आलेलं आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह यूज केला, इथे परत डिस्ट्रीब्युटिव्ह आला आहे, तर इथे अगेन कॉम्प्लिमेंट भेटला. पण हीच प्रोसेस वरती पण होती. याच्यात पहिले आपण डिस्ट्रीब्युटिव्ह यूज केला, इथे कॉम्प्लिमेंट आला होता, इथे आयडेंटिटी आलेला आहे. अगेन सेम प्रोसेस, परत डिस्ट्रीब्युटिव्ह यूज केला, कॉम्प्लिमेंट भेटला. सो ट्रू फॉलचं ॲडिशन आहे, ट्रू फॉलची ॲडिशन ट्रू, बाकी रिमेनिंग पार्ट ॲज इट इज. सो लास्ट स्टेटमेंट, ह्या ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन ट्रू सोबत आहे. जर फॉल्स सोबत राहिलं असतं मल्टिप्लिकेशन तर रिझल्ट काय आला असता, मल्टिप्लिकेशनमध्ये फॉल्स आला तर रिझल्ट काय असतो, पण हा ट्रू आहे. ट्रू असल्यामुळे रिझल्ट कोणावर डिपेंड करतो आहे, ब्रॅकेटवर. समजून घ्या, ब्रॅकेट फॉल्स असेल तर रिझल्ट फॉल्स होऊन जाईल, ट्रू असेल तर रिझल्ट ट्रू असणार आहे. म्हणजे रिझल्ट डिपेंड ऑन ब्रॅकेट क्यू ऑर पी. क्यू ऑर ऑपरेशनच्या फॉर्मॅटमध्ये ते आन्सर आहे, ऑप्शन आहे. हे नोट करा. क्वेश्चनच्या अकॉर्डिंग पाहिलं तर सारखंच रिपिटेशन झालं आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह स्टार्टिंग होती, कॉम्प्लिमेंट आयडेंटिटी, परत डिस्ट्रीब्युटिव्ह कॉम्प्लिमेंट आयडेंटिटी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चनमध्ये जे ऑप्शन्स आहे ते अजून नोट करू नका, त्याचं डायरेक्ट सोल्युशन करायचं आपल्याला, म्हणजे ऑप्शन अलॉंग विथ त्याचं सोल्युशन. तर नोट करताना तुम्ही ऑप्शन आणि ते त्याचं सोल्युशन लगेच नोट करू शकता, म्हणजे डबल नोट करण्याची गरज पडणार नाही. क्वेश्चन पहिलं अंडरस्टँड करा काय सांगितलं आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज अ टॉटॉलॉजी. म्हणजे ह्यामध्ये तुम्ही सोल्युशन करून ज्या स्टेटमेंटचा आन्सर टॉटॉलॉजी म्हणजे टी येईल, सोल्युशन करून याचा आन्सर टी आलं तर हे आपला आन्सर आहे. म्हणजे प्रत्येक ऑप्शन सॉल्व करावं लागेल. ज्यावेळेस ऑप्शन सॉल्व करण्याचा क्वेश्चन आला CETमध्ये, लक्षात असू द्या, इवन ते फिजिक्स केमिस्ट्रीसाठी पण ॲप्लिकेबल आहे.
क्वेश्चनमधले ऑप्शन सॉल्व करून आन्सर येणार आहे तर जनरली ट्राय करायचं लास्टपासनं एक्झाममध्ये. कारण की जनरल सायकोलॉजी काय, आता तुम्हाला सांगितलं सॉल्व करा किंवा एक्झाम चालू आहे तर स्टुडंट इथनंच चालू करतील. तर मार्क्स कसे भेटतात, मार्क्सच्या अकॉर्डिंग जर विचार केला म्हणजे ॲक्च्युली टायमिंग आणि ॲक्युरेसी याच्यावर मार्किंग आहे. ॲक्युरेट राहिलं तर मार्क्स भेटणार आहे. समजून घ्या तुम्ही ॲक्युरेट बनवतायत पण टाईम जातो आहे, तुम्ही सॉल्व करताना याला टाईम जाणार आहे. आणि मोस्टली अशा टाईपचे क्वेश्चनमध्ये लास्टचे ऑप्शन असतात, ऑप्शन डी किंवा सी. 10 क्वेश्चन आले तर 10 मधले 7 to 8 क्वेश्चनमध्ये ऑप्शन सी अँड डीज राहतो. जर तुम्ही ॲनालिसिस केलं तर लक्षात येईल. आता आपण सॉल्व करताना हे सिक्वेन्सनी सॉल्व करतो आहे पण एक्झाममध्ये लक्षात असू द्या. नाव पाहता हे स्ट्रक्चर फर्स्ट ऑप्शन आपण सॉल्व करतो आहे. फर्स्ट ऑप्शनमध्ये जर पाहिलं तर इथे डायरेक्टली कॉम्प्लिमेंट दिलेलं आहे. पीचं अँड ऑपरेशन निगेशन ऑफ पी सोबत दिलेलं आहे. डायरेक्टली याचा रिझल्ट फॉल्स भेटेल कारण की मल्टिप्लिकेशन आहे. सो हा पार्ट फॉल झाला. फॉलचं अँड ह्या ब्रॅकेटसोबत आहे. आता ब्रॅकेट काही पण असू द्या, ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 सोबत आहे, फॉल्स सोबत म्हणजे 0 सोबत. तर रिझल्ट 0 म्हणजेच काय झाला पाहिजे, फॉल्स. आपल्याला काय पाहिजे होतं, टोटोलॉजी म्हणजे टी पाहिजे होता. म्हणजे ऑप्शन ए हा जर कॉन्ट्राडिक्शन विचारलेला असता तर ऑप्शन ए राहिला असता. सो ऑप्शन बी. बाकी आता ट्राय करा, नोट करा. पीचं अँड ऑपरेशन क्यू सोबत, निगेशन ऑफ पी अँड ऑपरेशन क्यू सोबत. जसं याच्यामध्ये कॉम्प्लिमेंट वगैरे होतं आहे तसं याच्यात काही कॉम्प्लिमेंट वगैरे दिलेला नाही. सेकंड थिंग, जर 2 ब्रॅकेट्स असतील तर काही कॉमन असेल तर कॉमन घेता येतं. पण आता याच्यात हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, ॲक्च्युली डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ सारखं स्ट्रक्चर आहे पण प्रॉपर हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ नाही. कॉमन घेतलं तर आतापर्यंत आपण डिस्ट्रीब्युटिव्ह घेतला पण डिस्ट्रीब्युटिव्हचा रूल आहे मध्ये जर साईन अँड असेल म्हणजे सेम असेल बाहेर वेगळी पाहिजे. इथे साईन सेम आहे म्हणजे आपण हे ब्रॅकेट ओपन करून पण हा क्वेश्चन सॉल्व करू शकतो आहे. पण त्याच्यापेक्षा कमी स्टेपमध्ये सॉल्व करायचं असेल तर जस्ट लाईक डिस्ट्रीब्युटिव्ह सारखं प्रिन्सिपल याच्यात यूज करता येतं. कॉमन शोधायचं, साईन सेम राहिला तरी पण. सो क्यूचं अँड ऑपरेशन कॉमन आहे. सो आता ब्रॅकेटमध्ये कोण बाकी राहिला, पीचं अँड निगेशन ऑफ पी सोबत. हा पार्ट बाहेर आला आहे तर पी बाकी राहिला, हा निगेशन ऑफ पी मध्ये अँड. तर सारखंच आन्सर भेटून जातं. ट्रू फॉल्सचं मल्टिप्लिकेशन आहे दॅट इज फॉल्स. फॉल्सचं मल्टिप्लिकेशन क्यू सोबत फॉल्स. हा पण ऑप्शन नाही. ऑप्शन सी, निगेशन ऑफ क्यू अँड पी अँड क्यू. फक्त आता मी याच्यात ब्रॅकेट यूज केलेच नाही कारण की 3च स्टेटमेंट होते, तिघांचे साईन सेम आहे. साईन सेम असेल तर तुम्ही ब्रॅकेट नाही दिला तरी चालेल किंवा इलेमेंट शफल केले तरी पण चालतील. निगेशन ऑफ क्यूचं अँड ऑपरेशन क्यू सोबत अँड पी. फक्त हा क्यू आधी नोट करून घेतला आणि ब्रॅकेट दिला कारण की शफल होऊ शकतं साईन सेम असेल तर. ट्रू फॉल्सचं मल्टिप्लिकेशन आहे. ट्रू फॉल्सचं मल्टिप्लिकेशन काय राहतं, फॉल्स मल्टिप्लाय बाय आता पी आहे दॅट इज रिझल्ट फॉल्स. परत हा ऑप्शन नाही आहे. सर्व ऑप्शन जर पाहिले तर फॉल्स म्हणजे कॉन्ट्रडिक्शन येतं आहे. सो ऑप्शन डी फक्त असलं पाहिजे, चेक करा. पण निगेशन ऑफ क्यू अँड पी और निगेशन ऑफ पी. जसं फर्स्ट ऑप्शनमध्ये डायरेक्टली कॉम्प्लिमेंट दिला होता तसं लास्ट ऑप्शनमध्ये पण कॉम्प्लिमेंट दिलेला आहे. हे पण पाहून घ्यायचं. पाय आता याच्यात कॉमन वगैरे तुम्ही शोधण्यापेक्षा सारखे का ते पाहिलं पाहिजे. हा पी तर इथे पण निगेशन ऑफ पी आहे म्हणजे ट्रू फॉल्स आहे डायरेक्ट. ट्रू फॉल्सचं ॲडिशन आहे. ट्रू फॉल्सची ॲडिशन काय राहते, ट्रू याचा रिझल्ट झाला. बाकी हा ब्रॅकेट ॲज इट इज. ट्रूची ॲडिशन ब्रॅकेट सोबत आहे. ब्रॅकेट आता काही असू द्या, फॉल्स असू द्या किंवा ट्रू असू द्या, ॲडिशन ट्रू सोबत असल्यामुळे रिझल्ट काय होऊन जाईल, ट्रू. सो ऑप्शन डी टोटोलॉजी. एक्झाममध्ये फक्त लास्टपासून स्टार्ट करा, तुम्हाला कमी वेळेत आन्सर भेटून जाईल. पहा हा टाईम जाणारच आहे. सेम पॅटर्नचा क्वेश्चन आहे, ट्राय करणार. बाकी कोणाचं आहे नोट करा.
विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न इज अ कॉन्ट्राडिक्शन. सो परत ऑप्शनच सॉल्व करायचे आहेत. ऑप्शनला त्यांनी नोटेशन यूज केलं S4, S2, S1. ठीक आहे, ते ॲज इट इज राहील. फक्त आपल्याला पुढचा पार्ट सॉल्व करून कॉन्ट्राडिक्शन म्हणजे फॉल्स आहे की नाही ते चेक करायचं आहे. चलो ट्राय टू सॉल्व. सो ऑप्शन आहे स्टेटमेंट S4 आहे. सो कुठलंही स्ट्रक्चर असू द्या. पहा आता याच्यामध्ये जर पाहिलं तर इथे अँड आहे, इथे ऑर आहे. याच्या आधी एक क्वेश्चन आपण पाहिला साईन सारखी राहिली तर डायरेक्ट ब्रॅकेट ओपन करता येतं. इथे वेगवेगळे आहेत म्हणून इथे डिस्ट्रीब्युटिव्ह यूज करावं लागेल की निगेशन ऑफ क्यूचं ऑर ऑपरेशन या दोघांसोबत. निगेशन ऑफ क्यूचं ऑर ऑपरेशन P सोबत अँड निगेशन ऑफ क्यूचं ऑर ऑपरेशन Q सोबत. सो ह्यामध्ये कॉम्प्लिमेंट भेटला आहे. कॉम्प्लिमेंटचा रूल आहे ट्रू फॉल्सची ॲडिशन. दॅट इज ट्रू. ट्रूचं मल्टिप्लिकेशन या ब्रॅकेटसोबत आहे. ब्रॅकेटसोबत मल्टिप्लिकेशन आहे. सो रिझल्ट डिपेंड ऑन ब्रॅकेट. ब्रॅकेट फॉल्स असेल तर रिझल्ट फॉल्स येईल. तर हे स्टेटमेंट ह्यापर्यंत सॉल्व होतं आहे. म्हणजेच हे जर पाहिलं तर ह्याला आपण कॉन्टेजन्सी म्हणू शकतो आहे. दॅट इज अ मिक्स फॉर्मॅटमध्ये आहे. नाव सेकंड स्टेटमेंट S2 P implies Q or P and negation of Q. तर इथे P implies Q चा रूल आपण यूज करतोय, तो असतो निगेशन ऑफ P और Q. P and निगेशन ऑफ Q हे स्ट्रक्चर आलं आहे. पण P निगेशन ऑफ P और Q आणि हे स्ट्रक्चर ॲज इट. याच्यात जर पाहिलं तर पहिली गोष्ट काही कॉमन नाही आहे. जर कॉमन राहिलं पण असतं समजून घ्या हा निगेशन मी रिमूव्ह केला. कॉमन आहे का शोधा फर्स्ट सेकंड ब्रॅकेटमध्ये. P कॉमन वाटतोय पण कधी पण फक्त एलिमेंट कॉमन नको, त्याच्यासोबत त्याची लॉजिकल ऑपरेटर पण कॉमन पाहिजे. इथे ऑर आहे तर इथे काय अँड आहे. ठीक आहे, फक्त दाखवणं म्हणजेच लॉजिकल ऑपरेटर पण कॉमन असेल तरच काहीतरी कॉमन घेता येतं. याच्यात तसं काहीच नाही. सेकंड थिंग, हे दोघी पण जर तुम्ही पाहिले एकमेकांना कॉम्प्लिमेंट दिलेले आहेत. पहा निगेशन ऑफ P तर हा P आहे फक्त अपोजिट. इथे ऑर आहे तर इथे काय अँड आहे. हा Q आहे तर म्हणजे याचं मिनिंग आहे जर मी याच्यात निगेशन कॉमन घेतला तर हा झाला P अँड निगेशन ऑफ Q. बाकी हे सेम. चेक करा आता डायरेक्ट दोघी सेम झालेत. फक्त एका याच्यात निगेशन कॉमन घेतला तर निगेशन कॉमन तर हे स्टेटमेंट असं झालं आहे. हे आणि हे सेम झालं. सेम फक्त बाहेर निगेशन आहे म्हणजे हा ट्रू इतर हा फॉल्स आहे. ट्रू फॉल्सचं ॲडिशन आहे दॅट इज ट्रू. आपल्याला कॉन्ट्राडिक्शन म्हणजे फॉल्स पाहिजे होतं. ठीक आहे. याच्यात जर पाहिलं ऑप्शन सी मध्ये डायरेक्ट सॉल्व करतोय. पहा आता ऑप्शन सी मध्ये साईन सर्व सेम आहेत. ब्रॅकेट पण ओपन करता येईल पण त्याच्यापेक्षा इझी ऑप्शन असतो डायरेक्टली कॉमन घ्या. जर निगेशन ऑफ क्यू चं ऑर ऑपरेशन कॉमन घेतला तर बाकी राहतोय निगेशन ऑफ पीचं ऑर ऑपरेशन पी सोबत. डायरेक्ट कॉमन घेतला आहे तो फक्त ऑप्शन पूर्ण नोट न करता सिम्प्लिफाय करतोय. ट्रू फॉल्सचं ॲडिशन आहे दॅट इज ट्रू. ट्रूचं ऑर ऑपरेशन निगेशन ऑफ क्यू सोबत. ट्रूची ॲडिशन क्यू सोबत आहे तर रिझल्ट झाला ट्रू ॲडिशन असल्यामुळे. सो आपण टोटॉलॉजी. सो लास्ट ऑप्शन ऑप्शनमध्ये जर पाहिलं तर दोनच इलिमेंट आहे पण साईन सारखे आहेत. साईन सेम असल्यामुळे त्याचा ब्रॅकेट तुम्ही रिमूव्ह करू शकता. पण इथे पण साईन सेम होत्या याच्यामध्ये पण दोन ब्रॅकेट प्रॉपर दिलेले होते म्हणून कॉमन शोधला. याच्यात कॉमन शोधण्याची गरज नाही ब्रॅकेट कारण की हा पूर्ण जसं पाहिजे यासारखा असेल तर काही कॉमन येतं. डायरेक्ट साईन सेम असल्यामुळे मी ब्रॅकेट ओपन करून घेतले. साईन सेम असल्यामुळे इलिमेंट पण शफल करता येतात पण याच्यात गरज नाही. पहा आता इथे जर मी ब्रॅकेट दिला तर हा क्यूचं मल्टिप्लिकेशन निगेशन ऑफ क्यू सोबत आहे.
क्यूचं मल्टिप्लिकेशन निगेशन ऑफ क्यू म्हणजे एक ट्रू फॉल्सचं मल्टिप्लिकेशन आहे दॅट इज फॉल्स. सो रिझल्ट फॉल्स. फॉल्सचं मल्टिप्लिकेशन कशासोबत पण असू द्या रिझल्ट फॉल्समध्ये कन्वर्ट होतो. किती स्टुडंट आलं तर सोल्युशन स्वतः सॉल्व करून. क्वेश्चन नोट करा. ठीक आहे. ऑब्झर्वेशन करा. स्टेटमेंट पॅटर्न पाहिलं तर मध्ये पहिली गोष्ट डबल इम्प्लिकेशन आला आहे. फर्स्ट पार्ट हा सेकंड पार्ट मध्ये डबल इम्प्लिकेशन आहे. पण डबल इम्प्लिकेशनचा रूल समजण्यासाठी पी इम्प्लाइज क्यू मी नोट करतोय. पी इम्प्लाइज क्यूचं मिनिंग आहे इफेक्ट ऑफ फर्स्ट. डबल इम्प्लिकेशन म्हणजे इफेक्ट ऑफ फर्स्ट स्टेटमेंट ऑन सेकंड अँड इफेक्ट ऑफ सेकंड ऑन फर्स्ट. त्याला फक्त असं नोट करता येईल आपल्याला इफेक्ट ऑफ फर्स्ट स्टेटमेंट ऑन सेकंड अँड इफेक्ट ऑफ सेकंड स्टेटमेंट ऑन फर्स्ट. लक्ष द्या जरा. याला पाहिजे तर असा पण रूल आहे आपल्याकडं. पी इम्प्लाइज क्यूला असं नोट करतात निगेशन ऑफ पी ऑर क्यू. तर याच्या अकॉर्डिंग निगेशन ऑफ पी ऑर क्यू अँड निगेशन ऑफ क्यू ऑर पी असं नोट करताय. थोडंसं आता इमॅजिन करा मी फक्त पी डबल इम्प्लिकेशन ऑफ क्यू घेतला होता. एक स्मॉल इलेमेंट घेतला होता त्याचं सोल्युशन आहे. सो या पीच्या जागी हा पूर्ण इलेमेंट आहे आणि क्यूच्या जागी हा इलेमेंट आहे. जर आपण याला सॉल्व करण्याचं म्हटलं तर याच्यामध्ये 4 इलेमेंट आले म्हणजे असे 4 इलेमेंट येतील. ते अजून कॉम्प्लिकेटेड होऊन जाईल. मग याला सॉल्व करायचं असेल सिम्प्लिफाय करायचं असेल इझिली तर ऑप्शन आहे हा जो इम्प्लिकेशन आहे त्याला आपण ॲज इट इज राहू देतो. कारण की त्याला सॉल्व करणं म्हटलं तर ते कॉम्प्लेक्सिटी अजून जास्त वाढवणार आहे. फक्त आपण लेफ्ट साईड आणि राईट साईड सॉल्व करत चाललो आहे. याच्यात काय येतं ते चेक करूया. जेवढं स्मॉल बनवता येईल तेवढं आपण स्मॉल बनवू शकतो. सो याच्यात हा रूल मी यूज करतो आहे निगेशन ऑफ पीचं ऑर ऑपरेशन सेकंड टर्म ॲज इट इज. हा फक्त पार्ट हा रूल यूज केला तर निगेशन ऑफ पी ऑर ऑपरेशन ही टर्म ॲज इट इज. परत निगेशन ऑफ पी ऑर ऑपरेशन इंटरनली परत हा सेम फॉर्म्युला यूज करतो आपण. निगेशन ऑफ क्यू ऑर आर सर्वांच्या साईन सारख्या आहेत. साईन सेम असेल तर मी ब्रॅकेट पण ओपन करू शकतो. हे आलं आहे लेफ्ट साईड. राईट साईड ट्राय करा. त्याच्या बेसवर काय भेटतं ते चेक करूया आपण. राईट साईडमध्ये सेम फॉर्म्युला. हा इम्प्लिकेशन रिमूव्ह करायचा असेल तर हा सेम फॉर्म्युला निगेशन ऑफ पी अँड क्यू ऑर आर. हा निगेशन जर मध्ये पाठवला तर हे स्ट्रक्चर झालं निगेशन ऑफ पी अँड ऑर निगेशन ऑफ क्यू ऑर आर. परत सर्वांच्या साईन सेम आल्यात. सो निगेशन ऑफ पी ऑर निगेशन ऑफ क्यू ऑर आर. चेक करा जरा आता दोघी इलेमेंट. दोघी सेम आलेत. दोघी सेमचं मिनिंग आहे जर याचा रिझल्ट ट्रू असेल
तर ह्या साईडमध्ये पण रिझल्ट ट्रूच राहील, किंवा याचा रिझल्ट फॉल्स असेल तर ह्या साईडमध्ये पण फॉल्सच राहील. म्हणजे दोघी साईड सारख्या आहेत. मध्ये डबल इम्प्लिकेशनचा रूल सेम आणि चेंज. पाय हे कोणते एलिमेंट आहे, सेम आहे की चेंज आहे? सेम आहे ना दोघी. चेंजचा रिझल्ट असतो फॉल्स, सेमचा. तर याचा आन्सर काय ते ट्रू. ट्रू म्हणजेच नोट करा, एक लास्ट क्वेश्चन ॲनालिसिस करायचं. बाकी कोणाचं आहे? नोट करा. क्वेश्चनमध्ये स्टेटमेंट गिवन आहे P अँड Q डबल इम्प्लिकेशन ऑन R, आणि त्याचा रिझल्ट सांगितला आहे P अँड Q डबल इम्प्लिकेशन ऑफ R इज अ ट्रू स्टेटमेंट. सो ट्रू स्टेटमेंट म्हटलं तर आपल्याला PQRची व्हॅल्यू भेटू शकते, आणि ती व्हॅल्यू भेटली त्याच्यानुसार ऑप्शन आपल्याला चेक करून आन्सर भेटणार आहे. नाव PQR. याच्यामध्ये अजून एक व्हॅल्यू गिवन आहे, Q इज अ फॉल्स. सो Qची व्हॅल्यू बाय डिफॉल्ट त्यांनी दिलेली फॉल्स, त्याच्या अकॉर्डिंग आता ॲनालिसिस करता येईल. व्यवस्थित लक्ष द्या, सिम्पल स्ट्रक्चर आहे बट इम्पॉर्टंट आहे. यामध्ये Qची व्हॅल्यू गिवन आहे फॉल्स. आता हा फॉल्स आहे, फॉल्सचं मल्टिप्लिकेशन P सोबत आहे, P अननोन आहे, बट या Pच्या जागी ट्रू किंवा फॉल्स काही पण असू शकतो. ट्रू असू द्या, फॉल्स असू द्या. मल्टिप्लिकेशनमध्ये इथे फॉल्स आला आहे फिक्स. तर या टोटल स्टेटमेंटचा रिझल्ट काय झाला? फॉल्स झाला. डबल इम्प्लिकेशन आहे ह्या R सोबत. R काय घ्यायचा ते पाहूया आपण, बट त्याचा आन्सर हे फिक्स आहे की ट्रू झालं. ओके, ट्रू झालं पाहिजे. सो डबल इम्प्लिकेशनचा रिझल्ट ट्रू कधी राहतो? सेम आणि चेंज. सेम असेल तर रिझल्ट तुम्हाला ट्रू भेटणार आहे. मग सेम म्हटलं तर हा फॉल्स असलाच पाहिजे, म्हणजे R पण भेटला. R काय आहे? आता फक्त बाकी राहिला आहे P. सो Pसाठी याच्या अकॉर्डिंग जर पाहिलं तर इथे मी ट्रू घेतला तरी पण मल्टिप्लिकेशन फॉल्ससोबत फॉल्स येणार आहे. जर फॉल्स घेतला तर फॉल्सचं मल्टिप्लिकेशन फॉल्ससोबत फॉल्सच आहे. म्हणजे या Pसाठी दोन पॉसिबिलिटी आहे, एक तर ट्रू पण असू शकतो किंवा फॉल्स पण असू शकतो आहे. त्याच्यामुळे दोघी पण नोट करतो आपण, कारण की ऑप्शनला तसंच सॉल्व करावं लागेल, ट्रू ऑर फॉल्स. दोघांपैकी एकच असेल, पण काहीतरी स्ट्रक्चर आता या दोघांच्या अकॉर्डिंग क्वेश्चन सॉल्व झाला पाहिजे. जसं आता या स्टेटमेंटमध्ये P तुम्ही ट्रू घेतला की फॉल्स घेतला तरी पण हे स्टेटमेंट व्हेरीफाय होतं आहे. तसं आता हे ऑप्शन ज्यावेळेस तुम्ही सॉल्व करणार त्या ऑप्शनमध्ये जिथे P असेल तुम्ही ट्रू घ्या की फॉल्स घ्या, त्यांनी टोटॉलॉजीच आन्सर दाखवलं पाहिजे, ट्रूला ॲज वेल ॲज फॉल्सला, तरच ते व्हेरीफाय होईल. पहिलं ऑप्शन पण ओरली आता सॉल्व करता येईल. P मी ट्रू घेतोय पहिला, R फॉल्सच आहे. सांगा याचा रिझल्ट काय येईल? ट्रू फॉल्सची ॲडिशन ट्रू. आपल्याला काय पाहिजे? टोटॉलॉजी, म्हणजे मॅच होतं आहे. पण कधी? फक्त P ट्रू घेतल्यावर. आता फॉल्स घेतोय, सेकंड केस. फॉल्सची ॲडिशन फॉल्ससोबत फॉल्स राहते ॲडिशन, पण काय पाहिजे होती? हां, तर याच्यानुसार हा टोटॉलॉजी नाही आहे, म्हणजे ऑप्शन ए कट झाला. सेम थिंग ऑप्शन बी. आता Pला पहिले ट्रू घेतो आपण, ट्रू हा फॉल्स, इथे परत ट्रूज दिलेला आहे. ॲक्च्युली P म्हटलं तर ट्रू, हा फॉल्स. याचा आन्सर टोटॉलॉजी येतं आहे का ती चेक करूया. ट्रूचं मल्टिप्लिकेशन फॉल्ससोबत फॉल्स. ओके, हा फॉल्स झाला. परत ट्रूचं ॲडिशन फॉल्ससोबत ट्रू. सो ट्रूचं फॉल्सचं इम्प्लिकेशन ट्रूवर आहे.
ट्रू, म्हणजे याचा रिझल्ट ट्रू येतो ह्या केसच्या अकॉर्डिंग. केस नंबर 1 त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला रिझल्ट ट्रू भेटतो आहे. ठीक आहे. पुढची केस फॉल्सच्या बेसवर चेक करूया. फॉल्स हा फिक्स आहे, हा फॉल्सच आहे, फक्त पीच्या कंडिशन चेंजेस होत आहेत. फॉल्स चेक करा आता. फॉलची मल्टिप्लिकेशन फॉल्ससोबत फॉल्स आणि हा पण फॉल्स. फॉल्सचा आता इथे दोघांचा रिझल्ट फॉल्स आला आहे, फक्त आता फॉल्सचं इम्प्लिकेशन फॉल्सवर काय. तर तुम्ही पी हा ट्रू घ्या की फॉल्स घ्या, याचा आन्सर तुम्हाला ट्रूच भेटतंय, दॅट इज टोटॉलॉजीच भेटतंय. तर याला फक्त हे नोट करताना केस वाईज तुम्ही नोट करू शकता. केस 1 ऑप्शन बी साठी नोट करा. हे नोट करायचं रे. फॉर पी इज इक्वल टू ट्रू. सेम फॉर पी इज इक्वल टू फॉल्स घेतलं तरी पण रिझल्ट तोच येतोय. पीचं अँड ऑपरेशन क्यू सोबत ठीक आहे. एवढं कंप्लीट करा.